राज्यभरातील परिचारकांचा आज बेमुदत आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानात बघू शकता आपण सर्व जे डॉक्टर्स आहे, नर्सेस आहेत ते ह्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्या अनेक मागण्या ह्या सरकार पूर्ण करत नाही आणि त्याच अनुषंगाने आझाद मैदानामध्ये ह्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहेत। आपण जर बघितलं हातामध्ये फलक देखील पाहायला मिळत आहेत। शैक्षणिक वेतन वाढ मिळालीच पाहिजे, हम सब एक आहे, नर्सिंग अलाउन्स मिळायलाच पाहिजे, अशा अनेक ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ह्या ठिकाणी जे आहेत ते दाखल झाले आहेत आणि आझाद मैदानामध्ये ह्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरूच राहणार आहेत। आपल्यासोबत ह्या ठिकाणचे जे आयोजक आहेत ते देखील आहेत, त्यांना विचारू की प्रमुख मागण्या काय आहेत। आज आंदोलन एक दिवसासाठी हे आंदोलन सुरू आहेत, काय प्रमुख मागण्या? नमस्कार, मी सुमित्रा तोटे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर। या 15 आणि 16 तारखेपासून आम्ही इथं धरणे आंदोलन केलं होतं। आज 17 तारखेला आम्ही काम बंद आंदोलन केलं आहे आणि उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन होणार आहे। या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या आहेत, परिचारिकांच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करा, त्यानंतर कंत्राटीकरण शासनाने कंत्राटीकरणाचा निर्णय घेतलेला आहे। 2022 मध्ये याच संघटनेने आझाद मैदानावरती सलग 10 दिवस आंदोलन केलं, तेव्हा परिचारिकांचं कंत्राटीकरण रद्द करून कायमस्वरूपी भरती करण्यात आली होती। आज राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये निर्माण झालेली आहेत। या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदनिर्मिती मात्र अद्यापपर्यंत झालेल्या नाही। परिचारिका संवर्गाचं मनुष्यबळ अत्यंत आवश्यक बाब असताना याकडे शासनाचं दुर्लक्ष होतं। त्याचबरोबर परिचर्या महाविद्यालये सुद्धा निर्माण केली गेलेली आहेत, परंतु तिथं शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची पदनिर्मिती मात्र झालेली नाही। याशिवाय आर्थिक मागण्या आहेत परिचारिकांच्या। गेल्या 40 वर्षामध्ये परिचारिकांचे भत्ते वाढवले गेले नाहीत। कोविड काळामध्ये परिचारिकांनी सेवा दिल्या, यापूर्वी 18 महामाऱ्यांमध्ये परिचारिका सेवा देत आहेत। नर्सिंग अलाउन्स ही प्रमुख मागणी आहे, जी केंद्र शासनामध्ये 7,200 दिली जात होती, त्याच्यात आता वाढ होऊन 9,000 दिली गेली आहे। महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत त्याची सुरुवातही केलेली नाही। ही 7,200 ची मागणी आहे। त्यानंतर गणवेश भत्ता ही मागणी आहे, जी केंद्र शासन 1,800 रुपये दरमहा देतं, त्यामध्ये वाढ होऊन आता 2,000 झालेला आहे। हे सुद्धा 1986 नंतर यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही। विविध पदाचे जे सेवा प्रवेश नियम काही वर्षांनी पुन्हा मंजूर करणं गरजेचं असतं। ते सेवा प्रवेश नियम सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 मध्ये मंजूर केले, त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे अनेक परिचारिकांवर अन्याय होतो आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाने अद्यापपर्यंत मंजूर केलेले नाहीत, त्याची दुरुस्ती आणि नव्याने मंजुरी ही मागणी आहे। प्रत्येक संस्थेमध्ये पदनिर्मिती केल्या जाव्यात ही सुद्धा मागणी आहे। सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दरवर्षी प्रशासकीय बदल्या होतात, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर अनेक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झालेली आहेत। दर 6 वर्षांनी प्रशासकीय बदली ही 90% आतापर्यंत महिला संवर्ग असलेला महिला कर्मचारी असलेला हा संवर्ग आहे। या बदल्यांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। सेवा प्रवेश नियम आता वैद्यकीय शिक्षण विभागाने 90-80 80-20 आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने 90-10 असा पुरुष अधिपरिचारिकांसाठी प्रमाण निश्चित केलेला आहे। हे सुद्धा अत्यंत अन्यायकारक आहे। अनेक पुरुषांनी या नर्सिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण घेतलेलं आहे। हजारो पुरुषांना शिक्षण देऊन झाल्यानंतर शासन त्यांना 20% किंवा 10% शासन सेवेत घेण्यात यावं असं शासनाचे निर्णय झालेले आहेत आणि हे सुद्धा अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे निर्णय आहेत। या निर्णयाला सुद्धा आपण विरोध करतो आहोत। सगळ्यात प्रमुख बाब आहे जी कंत्राटी भरती नाही झाली पाहिजे। शासन पदनाम बदलाची सुद्धा मागणी आहे, जी अनेक वर्षापासून शासनाकडे लावून धरलेली आहे। यामध्ये 1 पैशाचाही खर्च शासनाला पडत नाही। या आंदोलनामुळे जे शासकीय रुग्णालय आहे त्याच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो का? कारण की निश्चितपणे आज रुग्णसेवा विस्कळीत झालेली आहे, यापुढेही ती होणार आहे। 2022 मध्ये आंदोलन करण्याआधी सुद्धा आम्ही अनेक निवेदनं शासनाकडे केली होती। 22 ते 25 या काळात सुद्धा 300हून अधिक निवेदनं आम्ही शासनाकडे दिलेली आहेत। अनेक बैठका झालेल्या आहेत, इतिवृत्त दिलं जातं, त्याचे गठ्ठे आम्ही जमा करतोय, त्यावर अंमलबजावणी मात्र होत नाही। जर 3 वर्षाच्या काळामध्ये शासन परिचारिकांचा विचार करत नाही की त्यांच्या कल्याणाचा विचार करत नाही किंवा मनुष्यबळ उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे। आज 50% प्रत्येक पदाच्या रिक्त जागा आहेत, 50%हून अधिक, आणि 100% योजना परिचारिका अपुऱ्या मनुष्यबळावर राबवत आहेत। हे करत असताना परिचारिकांवरती अतिरिक्त कामाचा ताण आहे। तिथं मनुष्यबळ उपलब्ध होणं अत्यंत गरजेचं असताना ते होत नाहीये। जिथं परिचारिका घडवल्या जातात तिथं सुद्धा मनुष्यबळ अपुरं आहे आणि इतक्या असंख्य समस्यामध्ये परिचारिकांनी सेवा द्यायच्या, तेव्हा शासनाने
विस्कळीत होण्याआधी आम्ही पहिले 2 दिवस धरणे आंदोलन केलं। यामध्ये आम्ही शासनाला इशारा दिला होता की या काळातच या अडचणींची दखल घेतली जावी, मागण्यांची पूर्तता व्हावी। ती झालेली नाही। आज सुद्धा आम्ही शासनाला याद्वारे विनंती करतोय, आजच्या दिवसाच्या एक दिवसाचं हे काम बंद आंदोलन असणार आहे। यामध्ये जर शासनाने योग्य निर्णय घेतले तर उद्याचं आंदोलन आम्ही थांबवू शकतो। रुग्णसेवा देणं आमचं कर्तव्य आहे, ते सुरळीत चालणं किंवा चालवणं हे शासनाची जबाबदारी आहे। ती जर विस्कळीत होत असेल आणि उद्या जीवितहानी होत असेल महाराष्ट्रामध्ये तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची असेल। नक्कीच आपण बघू शकतो की आज एक दिवसीय काम बंद आहे, त्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये जी आरोग्य सेवा आहे त्याच्यावर देखील परिणाम पडला आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आरोग्य सेवा आम्ही कशा देऊ असे देखील त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे सरकार आता ह्या परिचारकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणार का ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।